धनधान्य देई ही काळी आई, धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. भारत हा कृषीप्रधान देश आहे. ग्रामीण भागातील अनेक लोक शेतीवर अवलंबून आहेत. वाढती लोकसंख्या, वाढतं प्रदूषण, पाण्याचा कमी होत जाणारा साठा या सगळ्याचा सर्वात जास्त परिणाम शेतकऱ्यांच्या जगण्यावर होत असतो. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शेतकऱ्यांनी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचे प्रयत्न करायला हवेत. शेतकऱ्याच्या या प्रयत्नांना निसर्गाने साथ द्यायला हवी. पण अवकाळी पाऊस, अति थंडी, अति उष्णता या सगळ्यात शेतकऱ्यांचे कष्ट मातीमोल होतात. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीमधले प्रयोग केले तर या समस्येवर मात करता येऊ शकते. कृषी दर्शनच्या आजच्या भागात आपण आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हरितगृह अर्थात ग्रीन हाऊस मधल्या शेतीची पद्धत समजून घेऊया. पूर्वी शेती ही फक्त शेतातल्या मोकळ्या जागेत केली जायची. ऊन, वारा, पाऊस या मुख्य घटकांवर ती अवलंबून असायची. आता हरितगृहांमध्ये संतुलित वातावरणात ही शेती करता येते आणि अनेक प्रकारची शेती उत्पादनं घेता येतात. हरितगृह अर्थात ग्रीन हाऊस म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार कुठले हे समजून घेऊया. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील काटेकोर कृषी प्रशिक्षण विभागाच्या प्रमुख मोहिनी गायकवाड यांच्याकडून. आज आपण बघूया की हरितगृहातील भाजीपाला. तर हायटेक शेतीचा जर आपण विचार करत असाल, हायटेक शेतीविषयी जर आपल्याला माहीत असेल तर त्यामध्ये हरितगृह असणं हे तितकंच आवश्यक आहे. तर हरितगृहामध्ये अनेक प्रकार आहेत, जसे की पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस, ग्लास हाऊस, पॉलिकार्बोनेट हाऊस इत्यादी. शेडनेट व पॉलीहाऊसमधील भाजीपाला लागवड ही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही लागवडीचं जे काही तंत्रज्ञान आहे ते काटेकोरपणे करणं हे तितकंच आवश्यक आहे. सध्याच्या वाढत्या लोकसंख्येला आपण तितकंच अन्नधान्य पुरवणं किंवा भाजीपाला पुरवणं हे आपल्यासाठी एक आव्हान आहे. तर ह्या आव्हानासाठी शेडनेट गृह तंत्रज्ञान किंवा हरितगृह तंत्रज्ञान म्हणू आपण, हे याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. शेडनेट हाऊस आणि पॉली हाऊस यांच्यात नेमका फरक काय असतो? कुठल्या भागात कुठल्या प्रकारच्या हरितगृहाचा वापर करावा हे समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. तर हरितगृह म्हणजे काय? तर हरितगृह हा एक सांगाडा म्हणजेच फ्रेम म्हणजेच म्हणू आपण त्याला घर, की GI पाईपपासून बनला आहे. लोखंडी अँगल्स आहेत त्यामध्ये, किंवा लाकूड किंवा बांबूपासून यांच्यापासून बनलेलं आहे. त्यासाठी विविध रंगाच्या किंवा विविध सावलीच्या गुणांकाच्या प्लास्टिकच्या जाळीने हे आच्छादन केलेलं असतं. जर तिथे UV फिल्म वापरली असेल तर ते पॉलीहाऊस होईल. जर तिथे जाळी वापरली असेल, शेडनेट वापरली असेल तर ते शेडनेट गृह होईल. शेडनेट गृहाच्या जाळ्या ह्या विशिष्ट UV संस्कारित असतात. 100% पॉलिथिलीन धाग्यापासून बनवलेल्या असतात. तर अशा शेडनेट गृहामुळे काय होतं की दिवसाचा प्रकाशाची जी काही तीव्रता आहे किंवा उष्णता आहे याची जी काही तीव्रता आहे ही कमी करून आपण पिकांना एक वातावरण निर्मिती देतो. तर आपण बघूया की या हरितगृहाचे फायदे कुठले कुठले आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार आपण वर्षभर पुरवठा करू शकतो. वर्षभरात आपण 3 ते 4 क्रॉप पिकं घेऊ शकतो तिथे, किंवा बिगर हंगामी पिकं तिथे घेऊ शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की पिकाला जे काही आवश्यक वातावरण आहे, म्हणजे हवं असणारं तापमान, हवं असणारी आर्द्रता किंवा हे आपण प्रोव्हाइड करू शकतो, त्यांना देऊ शकतो. तसेच पिकाचं आपण तापमान असेल, अधिक तापमान, कमी तापमान, आर्द्रता असेल, वारा असेल, पाऊस असेल यापासून संरक्षण करू शकतो. तसेच हरितगृहामध्ये लागवड केल्यानंतर साधारणतः पॉलीहाऊसमध्ये 40% पाण्याची बचत होते, तर शेडनेट गृहामध्ये ही 20% पाण्याची बचत होते. पीक लागवड सुरू करण्याच्या आधी ग्रीन हाऊसचा खर्च, त्याची बांधणी, त्याचा योग्य वापर याबद्दल पूर्ण माहिती करून घेणं महत्त्वाचं असतं. त्यानुसार आपल्या भागातल्या हवामानाला अनुकूल असं ग्रीन हाऊस योग्य जागी बांधणं सोपं आणि फायदेशीर होतं.
तर हरितगृहामध्ये शेडनेट गृह आणि पॉलीहाऊस आपण बघूया. तर शेडनेट गृहाचे प्रकार कोणते? तर शेडनेट गृहामध्ये सपाट छताचे शेडनेट गृह आणि गोलाकार छताचे शेडनेट गृह असे 2 प्रकार येतात. आणि पॉलीहाऊसमध्ये नैसर्गिक वायुविजन असलेले पॉलीहाऊस आणि नियंत्रित वातावरण असलेले पॉलीहाऊस असे 2 प्रकार येतात. आता सपाट छताचं जर शेडनेट गृह बघायला गेलं तर याच्यामध्ये त्याची उंची साधारणतः 3.25 मीटर किंवा 4 मीटर इतकी असते आणि याचा खर्च असतो 351 ते 549 रुपये प्रति चौरस मीटर. आणि गोलाकार छताचा शेडनेट गृहाचा खर्च आहे 472 ते 699 रुपये प्रति चौरस मीटर. गोलाकार छतामध्ये आपण जास्त उंची वाढणारे पिकं लावू शकतो, तर सपाट छतामध्ये कमी उंचीचे. आणि पॉलीहाऊसमध्ये बघायला गेलं नैसर्गिक वायुविजन असलेला पॉलीहाऊस हा सर्वात जास्त वापरला जातो, थोडा कमी खर्च असलेला. GI पाईपपासून जर तो बनवला तर त्याचा खर्च आहे 844 ते 935 रुपये प्रति चौरस मीटर. आणि बांबू बल्ल्यापासून तोच जर बनवला तर 350 रुपये ते 400 रुपये प्रति चौरस मीटर इतका खर्च येतो. तसंच नियंत्रित वातावरण असलेला जर आपण पॉलीहाऊस बघायला गेलो तर नियंत्रित वातावरण असलेल्या पॉलीहाऊसमध्ये सेल्युलोज फॅन आणि एक्झॉस्ट फॅन आपण यूज करतो, जेणेकरून आतलं वातावरण आपण किंवा तापमान आपण नियंत्रित ठेवू शकतो. याचा खर्च आहे 1325 रुपये ते 1465 रुपये प्रति चौरस मीटर. हरितगृहाची नेमकी दिशा ठरवणं आवश्यक असतं. स्वच्छ सूर्यप्रकाश, खेळती हवा आणि वाऱ्याचा कमी दाब या 3ही गोष्टींचा विचार ही दिशा ठरवताना करावा लागतो. दिशा योग्य असेल तर पिकांची वाढही उत्तम होते. गोलाकार छत असलेले शेडनेट गृह साधारणतः दक्षिण उत्तर त्याची दिशा असावी, जेणेकरून पश्चिमेकडून येणारा वारा हा सहजपणे पूर्वेकडे जाईल. पण सपाट छताचं शेडनेट गृह किंवा आपण जर म्हटलं तर त्याला काही कुठली दिशा ठेवण्याची तशी म्हणजे कुठली दिशा विचारात घेण्याची गरज नाही. आपल्या शेतात शेडनेट गृह बांधण्यासाठी जमीनही योग्य प्रकारची असणं महत्वाचं असतं. जमीन नेमकी कोणत्या प्रकारची असावी आणि तिची निवड कशी करावी याबद्दल मोहिनी गायकवाड यांनी माहिती दिली. आता ह्या शेडनेट गृहासाठी जागेची निवड कशी करावी? तर जागेची निवड म्हणजे जी काही जमीन असेल ती पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी, जेणेकरून जे पिकांची मुळांची खोली असेल त्या मुळांच्या खोलीच्या खाली जमिनीतील पाण्याची पातळी ही असावी. शेडनेट गृहासाठी पाणथळ किंवा खोलगट जमीन साधारणतः निवडू नये. शेतात जर उंच सकल जमीन असेल किंवा चढ उतार असेल तर त्याची सपाटीकरण करण्याची आवश्यकता असते. जी जागा आपण निवडली आहे तिथे पाणी आणि विद्युत पुरवठ्याची सुविधा असावी. आजूबाजूला इमारती किंवा मोठे झाडे नसावे, जेणेकरून त्याची सावली आपल्या पॉलीहाऊस किंवा शेडनेट हाऊसवर पडणार नाही. आणि निवडलेल्या जागेत भरपूर असा सूर्यप्रकाश असावा. हे सगळं जागा निवडताना आपण विचारात घ्यावं. जमीन योग्य नसेल तर पिकांची वाढ चांगली होऊ शकत नाही. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसेल तर काय करावं यासाठीही काही उपाय आहेत. त्याबद्दल त्या म्हणाल्या, साधारणतः आपण आधी म्हटल्याप्रमाणे पाण्याची उत्तम निचरा होणारी जमीन असावी. इन केस किंवा समजा तशी नसेल, पाण्याचा उत्तम निचरा जर होत नसेल आणि आपल्याला हरितगृहामध्ये उच्च मूल्याची पिकं जर घ्यावायची असेल तर त्यासाठी लाल माती 30%, वाळू 30%, शेणखत 30% आणि 10% भाताचा तूस वापरून आपण लागवडीचं माध्यम बनवू शकतो. आणि असं केलं तर ते आपल्या पिकाच्या उत्पादनासाठी किंवा वाढीसाठी हे फायदेशीर होईल. या माध्यमांपासून पिकाच्या अंतराप्रमाणे म्हणजे 2 ओळीतलं अंतर आणि 2 रोपांमधलं अंतर याच्याप्रमाणे आपण गादी वाफे तयार करावे. मातीचा समूह हा 6.5 ते 7.5 दरम्यान असावा. समजा आपण 500 चौरस मीटर म्हणजे 5 गुंठ्याचं जर आपण हरितगृह घेतलं तर त्यासाठी साधारणतः लाल माती, शेणखत आणि वाळू हे प्रत्येकी 30 घनमीटर इतकी गरजेचं आहे. आणि भाताचा तूस 10 घनमीटर म्हणजेच लाल माती, शेणखत आणि वाळू हे 10.5 ब्रास आणि भाताचे तूस हे 3.5 ब्रास इतकं आपल्या लागवडीच्या माध्यमांमध्ये असावं. ते तितकं त्यामुळे आपल्याला ते हवं तसं उत्पादनात आपल्याला वाढ दिसून येईल. तर 5 गुंठे हरितगृहासाठी मातीचं जे काही माध्यम आपण तयार केलं त्यासाठी साधारणतः 50,000 ते 70,000 इतका खर्च येतो. लागवड करण्याआधी हरितगृहातल्या मातीचं निर्जंतुकीकरण करून घेणं महत्वाचं असतं. निर्जंतुकीकरण करण्यासाठी 100 चौरस मीटर एवढ्या एरियासाठी किंवा भागासाठी 7.5 ते 10 लिटर फॉर्मॅलिन आम्ल घ्यावं. ते त्याच्या 10 पट पाण्यात मिसळावं आणि असं आपण जे काही मिश्रण तयार केलं आहे ते ड्रेंचिंग करावं किंवा स्प्रे करावं. नंतर प्लास्टिकने 7 दिवस हवाबंद ठेवावं. 7 दिवसानंतर जो काही आपण एरिया निर्जंतुकीकरण केला आहे त्या एरियाला 100 लिटर प्रति चौरस मीटर इतक्या दराने पाणी देऊन ते फ्लश करावं किंवा त्याचा निचरा करून घ्यावा.
आणि वापशासाठी 2 आठवडे थांबून मग रोप लागवड करावी. हे बघितलं आपण फॉर्मॅलिन आम्ल. तसेच बाजारात मिथिल ब्रोमाइड त्यानंतर बासामिट म्हणजेच डॅझोमेट आणि हायड्रोजन पेरॉक्साईड पण उपलब्ध आहेत. तर मिथिल ब्रोमाइड 25 ते 30 ग्रॅम प्रति चौरस मीटर एवढं घ्यावं. जर बासामिड असेल तर ते 30 ते 40 ग्रॅम प्रति चौरस मीटर इतकं घ्यावं आणि हायड्रोजन पेरॉक्साईड असेल तर 10 गुंठे जमिनीसाठी ते 20 लिटर वापरावं. आमची माती आमची माणसं. पिकांचे वाफे तयार करण्यासाठी योग्य प्रमाणात जागा सोडावी लागते. वाफे तयार करण्यासाठीचं एक ठराविक तंत्र असतं. ते पाळलं तर पिकांची वाढ जोमाने होते आणि त्यांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश, ऊन आणि इतर घटक मिळू शकतात. पिकांच्या योग्य वाढीसाठी वाफे व्यवस्थित तयार करणं, काटेकोरपणे तयार करणं ही गोष्ट अतिशय आवश्यक गोष्ट आहे. विशिष्ट माध्यम घेऊन ते त्याचं निर्जंतुकीकरण केल्यानंतर पिकांच्या अंतरानुसार किंवा पिकाचं जे काही आपली स्पेसिंग असेल 2 ओळीतली 2 रोपांमधली त्याच्यानुसार वाफे तयार करावे. जर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे लागवडीचं माध्यम हे 30% लाल माती, 30% वाळू, 30% शेणखत आणि 10% भाताचं तूस वापरून जो काही आपण तयार करतो तो योग्य ओलावा आणि ऑक्सिजन असं यांचं संतुलन असतं. तर त्यामुळे अशा वाफे तयार केल्यामुळे आपल्या पिकाच्या वाढीस असं वातावरण योग्य असतं. त्यानंतर या वाफ्यांमध्ये लागवडीच्या माध्यमांपासून जी काही वाफे तयार केली त्याच्यामध्ये पाण्याचा उत्तम निचराही होतो. अशी वाफे जास्त काळ टिकण्यासाठी आपण काय करावं, साधारणतः खालची जी तळाची रुंदी असते, वाफ्याची जी रुंदी असते ती थोडी वरच्या म्हणजे टॉपचा जो काही आपला रुंदी असेल वाफ्याची त्याच्यापेक्षा तळाची रुंदी ही जास्त असावी. म्हणजे जर वरची टॉपची 90 सेंटीमीटर असेल तर खाली आपला 100 सेंटीमीटर इतका असावा. वाफ्याची उंची ह्या पिकाच्या मुळाच्या खोलीनुसार ठरवावी. साधारणतः आपण ती 1 ते 1.5 फूट इतकी उंच ठेवतो. वाफा बांधताना तो पिकानुसार व्यवस्थित काटेकोरपणे असणे महत्त्वाचे आहे. माध्यमांचा पिकाशी हा थेट संबंध येत असल्यामुळे त्याचा समूह हा 6.5 ते 7 दरम्यान आणि विद्युत वाहकता 1 डेसिसिमेन्स प्रति सेंटीमीटर पेक्षा कमी असावी. वाफे तयार झाल्यानंतर महत्त्वाचा घटक असतो खतांचा योग्य वापर. पिकांना खतांचं योग्य प्रमाण मिळणं आणि योग्य वेळी मिळणं खूप महत्त्वाचं असतं. कुठल्या प्रकारची खतं किती प्रमाणात द्यावीत याबद्दल मोहिनी गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं. साधारणतः 10 गुंठ्याला 20 ब्रास शेणखत, 500 ते 600 किलो नीमकेक, 200 ते 300 किलो स्टेरामिल, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 35 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात. याशिवाय जैविक कार्बोफ्युरॉन 10 किलो हे बुरशीनाशक सुद्धा आपण फवारायचं आहे. त्यानंतर वाफे बनवून झाल्यानंतर बायझॉइन 20 किलो, ह्युमिक ग्रॅन्युलर 20 किलो आणि थायमेट 10 किलो असं वापरावं. पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धत ही पाणी वाचवण्यासाठीचा उत्तम मार्ग असतो. या पद्धतीमुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळतं आणि ते वाया जाण्याचं प्रमाणही खूप कमी होतं. तर ठिबक सिंचनासाठी इनलाईन पद्धत ही हरितगृहामध्ये उत्तम आहे. तर इनलाईनवरती 30 ते 40 सेंटीमीटर अंतरावर छिद्रे असावीत. साधारणतः आपली पाण्याची जी काही पाणी आपल्याला द्यायचं आहे तर ते सकाळचा जो काही आपला वेळ असतो त्याच्यामध्ये पाणी देणं हे चांगलं असेल. पाण्याचा समूह हा 6.5 तर विद्युत वाहकता ही 0.7 डेसिसिमेन्स प्रति सेंटीमीटरपेक्षा कमी असावी. इनलाईनमधून तासाला 2 लिटरपेक्षा कमी पाणी जावं. एका ओळीस 1 उपनळी जोडावी. त्यानंतर संचात बायपासची सोय असावी किंवा फ्लॅश वगैरे बॅकफ्लॅश यंत्रणा आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपण किंवा बॅकफ्लॅश यंत्रणा आपण वापरून वाळूची गाळणटाकी आपल्याला साफ करता येईल. ठिबकमुळे पाणी वापर क्षमता आणि पाण्याची जी उत्पादकता आहे ती वाढते. तसेच ठिबक सिंचन संच हा आपल्याला स्वच्छ करण्याची गरज असते. त्यासाठी आम्ल प्रक्रिया आणि क्लोरीन प्रक्रिया करणे तितकेच गरजेचं आहे. कोकोपीटमध्ये लागवड जर केली असेल तर दिवसातून 5 ते 6 वेळा ठिबक सिंचन संच आपल्याला चालवावा लागतो. पाण्यासोबत विद्राव्य खतं द्यावी. ही खतं अल्कधर्मीय असल्यामुळे आपला संच हा साफ राहण्यास मदत होते. पिकांची लागवड करताना साधारणतः आपण जो वाफ्यावरती प्लास्टिक मल्च जो वापरणार आहे तो साधारणतः 25 ते 30 मायक्रॉन जाडीचा व 120 मीटर रुंदीचा असा असावा. साधारणतः आपण सिल्वर ब्लॅक प्लास्टिक मल्च म्हणजेच चंदेरी काळे प्लास्टिक मल्च वापरतो. या आच्छादनावर लागवडीसाठी 5 सेंटीमीटर व्यासाचा छिद्रे पाडावीत आणि आच्छादनामुळे काय होतं, पाण्याची बचत होते
आणि पीक उत्पादन वाढण्यास आपल्याला मदत होते. आता आपण बघूया की आपण म्हणतो की वातावरण निर्मिती आपण करतो, तर वातावरण निर्मितीमध्ये फॉगर्स सिस्टीमचा काय उपयोग? तर फॉगर्स पद्धतीमधून एका फॉगरमधून साधारणतः 7 ते 10 लिटर पाणी हे येते. पाण्याचा दाब आपल्याला इथे 7 kg प्रति चौरस सेंटीमीटर इतका ठेवावा किंवा त्याच्यापेक्षा कमी ठेवावा लागतो. या फॉगर्समधून जे काही पाण्याचे जे काही कण बाहेर येणार आहेत तर त्याचा व्यास असतो 130 मायक्रॉन. म्हणून ह्या पाण्याच्या कणांची जी काही बाष्पीभवन असते ते कमी होते किंवा होत नाही. आणि यामुळे आतील तापमान जे आहे ते आपण 4 ते 5 डिग्री सेल्सिअसने आपण कमी करू शकतो. पिकांसाठी ग्रीन हाऊसमध्ये पोषक वातावरण ठेवणं अत्यावश्यक असतं. वातावरणातले वायू पिकांना योग्य प्रकारे मिळाले आणि सूर्यप्रकाश, पाणी यांचं प्रमाण योग्य असलं तर पिकांमधून मिळणारं उत्पादनही त्याच प्रमाणात वाढतं. आपण म्हणतो की शेडनेट गृहामध्ये किंवा हरितगृहामध्ये हे बाहेरच्या तुलनेत उत्पादन वाढते. तर ते का वाढते? तर बाहेरील वातावरणातील हवेत 300 ppm इतका कर्बवायू असतो, म्हणजे CO2. आणि हरितगृहामध्ये रात्रीच्या वेळेस वनस्पतींनी केलेल्या कर्बवायूच्या उत्सर्जनामुळे कर्बवायूच्या पातळीत 1000 ते 1200 ppm इतकी वाढ होते. या कर्बवायूच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पिकांचा प्रकाश संश्लेषणाचा वेग जो असतो तो 4 ते 5 पटीने वाढ होते. त्यामुळे पिकांची वाढ उत्तम होऊन उत्पादन जे आहे ते 4 ते 5 पटीने वाढते. याच तत्वावर शेडनेट गृहामध्ये सभोवतालच्या जमिनीलगत 1 मीटर उंची इतके 200 मायक्रॉन जाडीची UV फिल्म किंवा 150 GSM जिओफॅब्रिक लावल्याने म्हणजे स्कर्टिंग लावल्याने पिकाच्या उत्पादनात व उत्पन्नात आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत वाढ होते. आपल्या या काटेकोर शेती विकास केंद्रामध्ये आपण ढोबळी मिरची, टोमॅटो आणि ब्रोकोली ह्या अशा विविध भाजीपाला पिकांवर संशोधन केलं आहे. तर ढोबळी मिरचीसाठी दिवसाचं तापमान 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेड, रात्रीचं तापमान 18 ते 20 डिग्री सेंटीग्रेड, आर्द्रता 50 ते 60% आणि 50,000 ते 60,000 लक्स इतका सूर्यप्रकाश आवश्यक असतो. तसेच टोमॅटो पिकासाठी दिवसाचं टेम्परेचर 16 ते 35 डिग्री सेंटीग्रेड, 16 ते 22 डिग्री सेंटीग्रेड रात्रीचं टेम्परेचर, 50 ते 60% आर्द्रता आणि 50,000 ते 60,000 लक्स सूर्यप्रकाश इतका आवश्यक असतो. तसेच काकडी आणि ब्रोकोली शेडनेट गृहामध्ये किंवा हरितगृहामध्ये घेतली जाते. तर काकडीसाठी दिवसाचं टेम्परेचर लागतं 16 ते 35 डिग्री सेंटीग्रेड, आर्द्रता हवी असते 70 ते 85 डिग्री सेंटीग्रेड आणि 50,000 ते 60,000 लक्स इतका सूर्यप्रकाश हवा असतो. आणि ब्रोकोलीचा जर विचार केला तर दिवसाचं टेम्परेचर हे 10 ते 35 डिग्री सेंटीग्रेड, आर्द्रता 65 ते 70% आणि 35,000 ते 40,000 लक्स इतका सूर्यप्रकाश आपल्याला हवा असतो. आमची माती आमची माणसं. पॉलीहाऊसची योग्य देखभाल करणं हे त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी, पिकांचं आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचं असतं. पॉलीहाऊसच्या देखभालीबद्दलही मोहिनी गायकवाड यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. सकाळी यासाठी काय करावं? तर सकाळी पॉलीहाऊसचे पडदे उघडणे व संध्याकाळी आवश्यकतेनुसार बंद ठेवणे. पडदे उघडल्यावर शुद्ध हवा आत येते आणि आतलं जे काही तापमान असतं ते आपण नियंत्रित करू शकतो किंवा कमी करू शकतो. तापमान कमी करण्यासाठी फॉगर्सचा सुद्धा आपण वापर करतो. साधारणतः 30 मिनिटांनंतर 1 मिनिट फॉगर सिस्टम आपली चालवावी. जर फारच कडक उन्हाळा असेल तर 15 मिनिटांनंतर 1 मिनिट फॉगर सिस्टम चालवावी. पॉलीहाऊसमध्ये फॉगर्सच्या आवश्यकतेनुसार 35 ते 70% पांढरी शेडनेट आपण आत लावू शकतो किंवा आवश्यकतेनुसार ती गोळा करून किंवा पसरवून ठेवू शकतो. पॉलीहाऊसमध्ये तापमान कळण्यासाठी आपण थर्मामीटर, तसेच आर्द्रता कळण्यासाठी हायग्रोमीटर, तसेच पॉलीहाऊसमधील कर्बवायूचं प्रमाण कळण्यासाठी CO2 मीटर आणि सूर्यप्रकाशी तीव्रता समजण्यासाठी आपण लक्स मीटर आपण वापरतो. आता आपण बघूया की विविध भाजीपाला पिकांसाठी कोणते घटक, जे आपण आधी बोललो की तापमान, आर्द्रता किंवा सूर्यप्रकाश हे किती असणं आवश्यक आहे. ग्रीन हाऊसमध्ये कुठल्या प्रकारची पिकं घेता येऊ शकतात, त्यांना बाजारात किती मागणी असते, ग्रीन हाऊसमधून त्यांचं सर्वोत्तम उत्पादन मिळवण्यासाठी काय करावं याचंही एक तंत्र आहे. तर आपल्या काटेकोर शेती विकास केंद्रावर शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची आणि टोमॅटो अशा 2 पिकांवरती आपण संशोधन केलं. तर आपण बघूया की ह्या 2 पिकांचं लागवडीचं तंत्रज्ञान कसं आहे. शिमला मिरची व टोमॅटो यांची लागवड बाजारपेठेतील मागणीनुसार
करणे गरजेचं आहे. परंतु साधारणतः ही लागवड एप्रिल मे किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यांमध्ये करतात. शिमला मिरची पिकाच्या हिरव्या फळांसाठी इंद्रा, कॅलिफोर्निया वंडर, यमुना आणि इंदिरा अशा जे काही वाण आहेत किंवा जाती आहेत आपण ते वापरतो. हरितगृहामध्ये समजा जर लाल ढोबळी मिरची करायची असेल तर पसरेला हा वाण उपलब्ध आहे. टोमॅटो पिकाचा विचार केला तर टोमॅटो पिकाच्या प्लम प्रकारच्या व्हरायटीमध्ये प्लम प्रकारामध्ये न्यूओरा व सिबिलिया, तर चेरी प्रकारामध्ये पारेसो, चिरामी आणि फोर्टिसा अशा जाती आहेत. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला टोमॅटोचा फुले राजा हा संकरित वाण देखील आपल्याला लागवड करता येते. हरितगृह उभारणीसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा यासाठी विशेष अनुदान दिलं जातं. त्याबद्दल शेतकऱ्यांनी समजून घेणंही त्यांच्यासाठी फायद्याचं असतं. तर हे हरितगृह उभारताना आपल्याला शासनाच्या जे काही योजना असतात किंवा अनुदान असतं ते माहीत असणे तितकं गरजेचं आहे. शेडनेट गृहाचा जर आपण विचार करायला गेलो, शेडनेट गृहाचा प्रति चौरस मीटरचा खर्च लक्षात घेऊन जवळपास 50% अनुदान देय आहे. यासाठी गोलाकार छत असलेल्या शेडनेट गृहाचे 5 ते 40 गुंठ्यासाठी तसेच सपाट छताच्या शेडनेट गृहासाठी कमीत कमी 10 ते 40 गुंठ्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत अनुदान एकदाच देय आहे. तसेच पॉलीहाऊसच्या दोन्ही प्रकारासाठी 50% अनुदान देय असून 40 गुंठ्यापर्यंत पॉलीहाऊस आपणास बांधता येते. बाजारपेठीची गरज लक्षात घेऊन पीक उत्पादन करणं, त्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणं आणि सरकारी योजनांचा लाभ घेणं या मार्गातून चांगल्या प्रकारे शेती करता येते. शेतकऱ्यांनी याच मार्गाने वाटचाल केल्यास त्यांचं आयुष्य निश्चितच समृद्ध होऊ शकेल.